डिझाईन डिझाईन वेगळं टोटली अपग्रेडेड आहे. ही जरा जास्त पॉवर आहे. आणि हिमालयाचे बेनिफिट. फोर 50. हां, हे ॲडव्हेंचर बाईक आहे. ॲडव्हेंचर आहे म्हणजे खड्डे वगैरे ऑफ रोड बाईक. हां, नाहीशी ऑफ रोड बाईक आहे ना. ऑफ रोड काय तुला कळतं ना. ब्रॉड आहे. कोणती वाडी? हिमालय. हिमालय हिमालय अपग्रेडेड आहे काही. हां अपग्रेडेड हां, ही नवीन वाली आहे. नवीन आधी पण हिमालय नव्हती पण आधी पण आहे. डिझाईन वेगळं डिझाईन वेगळं. टोटली अपग्रेडेड आहे. ही जरा जास्त पॉवर आहे. आणि टाकी केवढी मोठी दिली बघा. 17 लिटरची टाकी. 17 लिटरची टाकी. डिझाईन पण मेटलमध्येच केलं ना. आता आत्ताची गोष्ट कशी आहे की 12 लिटरची टाकी डिझाईन करणारे 18-22 लिटरचे बरोबर. टोटली इथनं फायबर. असा हात लावला की काय की एवढीच 12 लिटरची टाकी आहे, बाकी सगळा शो आहे. खड्डे वगैरे मस्त, काय वाटतच नाही खाली खड्डे वगैरे. पिस्टन केवढा दिला बघा. म्हणजे हां, piston वगैरे. वर्किंग कसली असेल त्याची बापरे. सस्पेन्शन तिकडे ते मोठे सस्पेन्शन. क्वालिटी टायर म्हणून ऑफ रोड बाईक आहे करेक्ट. आपल्या इंडियासाठी अशीच पाहिजे, आपल्या गावासाठी. मस्त आहे. 450 मध्ये दिलं ना. 450. हिमालयांचा आधी होतं ते तिकडचे नॅचरल कलर द्यायचे. आता हां, सगळं जुना आहे ना मॉडेल. हां हिमालयन बाय बाय. ते मी बघायला लागलो बोललो सायलेन्सर एवढा छोटा होता काहीतरी असणार. सायलेन्सर त्याचा आतमध्ये पुढे आधीचं हिमालय किती होतं? ते 411 होतं, पण त्याच्यामध्ये कसं पॉवर कमी होती. ते दिसायला पण डिझाईन छोट. हां, छोटंसं. ते कसं पल्स आहे ना कुठे हिरो पल्स. हां, सेम मॅच एक्सपल्स. एक्सप्लसला हिचं कसं जरा हिला अपडेट केली चांगली. अपग्रेड केल्याने हे कसं हेवी हेवी. टोटली ऑफ रोड वाटते. चला बाय बाय. काका भाई फॅन झाले गाडीचा माझ्या. काकांना गाडी आवडले, पण काकांना फुल नॉलेज आहे गाडीबद्दल. म्हणजे बोलतात ना, आवड असते काय काय माणसांना. तर काकांना सगळं माहीत आहे गाडीबद्दल. CC वगैरे, ऑफरोड कोणती, ॲडव्हेंचर कोणती, स्पोर्ट्स कोणती. तर ते पूजा करायला आहेत त्या मंदिरामध्ये. सेवक पूजा म्हणजे सेवकच. आता पूजा देत माहीत नाही, सेवक बोलले मला ते. मस्त वाटलं. तुम्ही पण एकदा येऊन जा इकडे, मस्त आहे एकदम. यार सस्पेन्शन एवढे भारी वर्क करतात ना, बाईक अशी ग्लाईड होत चालले रस्त्याला चिपकून. सस्पेन्शन एकदम चुम्मावाले सस्पेन्शन आहे.
कशेडी उतरतोय मी आता. हे तर काय इसको ऐसे ही पार करूंगा मैं. केवढे मोठे मोठे खड्डे होते. समजतच नाही गाडीत की खड्डे गेलेत खालून. सस्पेन्शन एवढे चुम्मा आहेत ना, वर्क करतात. म्हणजे हायवेला आहे ना स्टीप वाटते गाडी, पण खड्ड्यातून आहे ना अशी ग्लाईड करत जाते ना. फॅन झालो आहे मी. किम्मीचा फॅन आहे मी आता. प्रॅक्टिकल बाईक आहे ही. मायलेज कमी आहे, तेवढं कॉम्प्रोमाइज करावं लागणार. कारण पॉवर आहे ना, मायलेज कमी आहे पण पॉवर पण आहे ना. सगळ्याच गोष्टी भेटत नाहीत. पॉवर आहे तर मायलेज कमी आहे, मायलेज जास्त आहे तर पॉवर कमी आहे. अशा गोष्टी असतात, तर कॉम्प्रोमाइज करावी लागते. पण मला काय नाही वाटत, मायलेज कमी तर कमी. हा जो थ्रिल आहे ना, थ्रिल तो नाही भेटणार सर्व बाईकमध्ये. हा जो कॉन्फिडन्स असतो ना, रेतीवरून ग्लाईड करत जायचं, स्लिप होण्याची जास्त भीती नाही. स्लिप होण्याचे खूप कमी चान्सेस, 10%. त्याच ठिकाणी दुसरी बाईक असते तर मी नसतो असं गेलो. ओ माय गॉड, देखा देखा देखा. कसेडी बघितलात तर आता आपण कसेडी उतरलो आहे आणि टनेल, इथूनच टनेल आहे. तर बघा समोरच टनेलचा रोड आला. बघितलं ना, काय मजा आली. मजा आली यार, मज्जाच. तर मित्रांनो, तर आपण आता आहेत सावर्ड्यामध्ये आणि इथून आता 20 किलोमीटर आहे माझं गाव. काही गावी येण्याची मजा झालं काय मस्त.
गाव गाव आहे यार खरंच. फायनली आम्ही आमच्या गावी, मी माझ्या गावी पोचलेलो आहे. कसं आहे मग गाव माझं? हे रोड आहे ना फुल पाठ झालेत माझ्या. झोपेत पण येईन वेगळे. म्हैशी ग म्हैशी. कसलं जंगल वाढलंय ना. गाडी दिसतच नाही पकडून येणारी. हा
काय मग कसं आहे रस्ते बघा ना त्यासाठीच आपल्याला हिमालया पाहिजे होती बघितलात हिमालयाचे बेनिफिट फक्त नजर हटी दुर्घटना घटी असा आहे सीन आहे ग्लाइड करते नुसती हा पोचलो आपण घरात